Hello students, I welcome you all in my educational YouTube channel. So students, today's session is for standard 7 and the subject is English. So students, today we will learn unit 1 and from this unit 1 we are going to learn a poem by the famous poet Nida Fazli, and the name of the poem is Children are going to school. म्हणजेच मुले शाळेत जात आहेत. बच्चे स्कूल जा रहे हैं. So students, let's come and know about the famous poet Nida Fazli. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. निदा फजली हे मुख्यतः हिंदी आणि उर्दू कवी होते. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाईप्स ऑफ सॉंग्स अँड पोएम्स. त्यांनी विविध प्रकारची गाणी आणि कविता लिहिल्या आहेत. ही वॉज ऑनर्ड विथ द नॅशनल हार्मोनी अवॉर्ड. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. निदा फजली यांना राष्ट्रीय सुसंवाद पुरस्काराने तसेच भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. इन दिस पोयम ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग व्हेन चिल्ड्रन गो टू स्कूल. ह्या कवितेमध्ये त्यांनी अतिशय सुंदररित्या सकाळच्या वेळेस मुले शाळेत जात असतानाचं चित्र रेखाटले आहे. चला तर मग आता वळूयात कवितेकडे. So students, this is our poem which is on page number 24. Let's read this poem line by line and enjoy the poem with the picture of the children who are going to school. Because in this year we can't go to the schools because of this coronavirus, and by getting online education we are going to schools virtually. So let's go to the poem and its meaning. First of all, we will read a poem thoroughly. Children are going to school. Morning light spreads over the earth. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. The sun, after his morning dip in the river, dressed up his golden muslin turban, waits and smiles on one side of the road, for children are going to school. Through the green-topped branches, breezes sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. At the corner of the lane, the people in his lush deep foliage waves his hands, for children are going to school. Angels of light have set out. Every road is a gleam. At this hour, every particle of the earth throbs like a mother's heart. Time, sitting on an old roof, flies pigeons in the sky, for children are going to school. Dear students, this poem is translated from बच्चे स्कूल जा रहे हैं by निदा फजली. चला तर मग आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. चिल्ड्रन म्हणजेच मुले. चाइल्ड, चिल्ड्रन. एक वचन रूप हे चाइल्ड आहे आणि अनेक वचन रूप आहे चिल्ड्रन. आर गोइंग टू स्कूल. मुले शाळेत जात आहेत. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. विद्यार्थी मित्रांनो, सकाळच्या वेळेस सूर्याची सोनेरी किरणं संपूर्ण पृथ्वी तलावर पसरली आहेत आणि ह्या सोनेरी किरणांनी सारा आसमंत खुलून उठलेला आहे. वन्स अगेन
the sky bows his head in respect, for children are going to school. Once again म्हणजे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा आकाशाने म्हणजेच स्काय, बोज म्हणजे डोलावणे, हेड म्हणजे डोके आणि रिस्पेक्ट म्हणजे आदर. पुन्हा एकदा आकाशाने त्याचे डोके अशा मुलांच्या आदरासाठी डोलावले आहे जी मुलं शाळेत जात आहेत. अतिशय सुंदररित्या आणि सुंदर अशा शब्दांमध्ये सुप्रसिद्ध कवी निदा फजली यांनी हे चित्र वर्णन केलेलं आहे की शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना फक्त त्यांचे आई वडील, भाऊ बहीण किंवा घरातले जे काही लोक आहेत तीच त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित नाही करत आहेत, तर आपल्याला आपला निसर्ग देखील आपल्याला प्रोत्साहित करत असतो आणि म्हणून शाळेत जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग अशा या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी सूर्याने सगळीकडे सोनेरी किरणांची चादर पसरली आहे. आकाशाने देखील अशा मुलांच्या आदरासाठी अभिमानाने त्याचे डोके डोलावले आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, शाळेत कोण जात आहे? तर शाळेत मुले जात आहेत. पुढचा आपण स्टँजा घेऊया. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. सन म्हणजेच सूर्य. आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर, आपण सकाळच्या वेळेस सूर्य ज्यावेळेस उगवतो अर्थातच सूर्योदयाच्या वेळेस जर आपण सूर्याकडे पाहिलं तर असं वाटतं की सूर्य हा डोंगराच्या आडून नदीच्या मधून कुठून तरी तो उगवत आहे. आणि मग अशाच प्रकारे ज्यावेळेस आपण सकाळच्या वेळेस आपण आपली अंघोळ करत असतो तसंच ह्या सूर्याने देखील एक रिव्हर म्हणजेच नदीमध्ये एक डुबकी मारली आहे. आफ्टर द मॉर्निंग डीप इन द रिव्हर, सकाळच्या वेळेस त्याने डुबकी मारली आहे. अँड ही ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. ड्रेस्ड अप म्हणजे त्याने वस्त्र परिधान केले आहेत. आपण कपडे घालतो, कपड्यांना वस्त्र असे सुद्धा म्हणत असतात. मग आपण ज्याप्रमाणे आपल्याला आपली तयारी करत असतो त्याचप्रमाणे सूर्याने देखील गोल्डन मस्लिन टर्बन, गोल्डन म्हणजेच सोनेरी, मस्लिन म्हणजेच एक मलमल असा मऊ कापड असतो, त्या कापडाचा हा मस्लिन प्रकार आहे. आणि टर्बन म्हणजेच फेटा. मग सोनेरी रंगाचा मखमली असा कपड्याचा फेटा या सूर्याने, या सनने परिधान केलेला आहे. अँड ही वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड. आणि रस्त्याच्या एका बाजूला तो मुलांची वाट पाहत आहे आणि त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करत आहे. वेट्स म्हणजेच वाट पाहणे, स्माइल्स म्हणजे स्मित हास्य करणे. वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड. रस्त्याच्या एका कडेला सूर्य हा एकाच दिशेला उगवत असतो, तो आपल्याला दोघं दिशांनी नाही दिसत. आणि सूर्य हा रस्त्याच्या एका साईडला उभा आहे, एका बाजूला उभा आहे आणि तो छानपैकी शाळेत जाणाऱ्या मुलांची तो वाट पाहत आहे आणि त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करत आहे. फॉर द चिल्ड्रन हू आर गोइंग टू स्कूल. अशा मुलांसाठी जी मुलं शाळेत जात आहेत. सो स्टुडंट्स, हिअर इज वन व्हिडिओ क्लिप. आणि या व्हिडिओ क्लिप ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न नक्की लक्षात येईल. The question is, who are going to school? Yes, I know the answer. The answer is children are going to school. म्हणजे
मुलं शाळेत जात आहेत. बच्चे स्कूल जा रहे हैं. बरोबर ना? हो, अगदी बरोबर. आता वळूयात पुढील स्टँजाकडे. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रांचेस ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. थ्रू म्हणजे च्यामधून, ग्रीन टॉप्ड ब्रांचेस झाडाच्या उंच अशा हिरव्या ब्रांचेसमधून, म्हणजे ब्रांचेस म्हणजेच फांद्या. ब्रिजेस म्हणजे छोटे छोटे पक्षी. सिंग म्हणजेच गाणे. देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स, सॉंग्स म्हणजेच गाणी, ब्लेसिंग्स म्हणजे शुभेच्छा. मग या झाडांच्या हिरव्या हिरव्या फांद्यांमधून, त्यांच्या उंच टोकांमधून हे छोटे छोटे पक्षी, ब्रिजेस नावाचे, हे या मुलांसाठी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शुभेच्छांचे गाणे म्हणत आहेत. पहाटेच्या वेळेस ज्यावेळेस आपण शाळेमध्ये जात असतो बघा, तर त्यावेळेस काही पक्षी त्यांचा चिवचिवाट करत असतात. जणू काही ही पक्षी आपल्या या सर्व शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या चिवचिवाटातून आपल्यासाठी एक शुभेच्छाचं गाणं गात आहेत. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकॉन द स्लीपी रोड्स. फ्रॅग्रंट म्हणजे सुवासिक, फ्लॉवर्स म्हणजेच फुलं, अनेक फुलं. मग ही सुवासिक फुलांनी या झोपलेल्या रस्त्यांना उठवून टाकलेलं आहे, त्यांना जागं केलेलं आहे. मग विथ देअर मेलोडीज ॲट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन हिज लश डीप फॉलिएज वेव्स हिज हँड्स. ज्याप्रमाणे पक्षी या मुलांसाठी गाणे गात आहेत, फ्रॅग्रंट फ्लॉवर्सने झोपलेल्या रस्त्यांना जागं केलं आहे. आणि ॲट द कॉर्नर म्हणजेच एका कोपऱ्यावर असलेल्या, कॉर्नर ऑफ द लेन, लेन म्हणजेच गल्ली, गल्लीच्या एका कोपऱ्यावर एक पिंपळाचं झाड आहे. आणि या पिंपळाच्या झाडाने देखील आपल्या हिरव्यागार पाल्यासहित आपल्या हातांना तो हलवत आहे, मुलांना तो अभिवादन करत आहे. लश डीप फॉलिएज म्हणजेच हिरवागार पाला. पिंपळाचं झाड तुम्हाला आता आठवतच असेल. आणि या पिंपळाच्या झाडाने देखील या शाळेत जाणाऱ्या मुलांना त्याने अभिवादन केलेलं आहे. ही वेव्स हिज हँड्स फॉर द चिल्ड्रन हू आर गोइंग टू स्कूल. अशा मुलांसाठी जी मुलं शाळेत जात आहेत. आता आपण पुढील स्टँजा पाहूया. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट, एव्हरी रोड इज अ ग्लीम ॲट दिस हावर. एंजल्स ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे दूत. एंजल म्हणजेच काय? दूत. आणि लाईट म्हणजेच प्रकाश. आपल्या घरातला लाईट, त्याला सुद्धा लाईट तो बल्ब असतो, परंतु आपण त्याला लाईट म्हणत असतो. आणि लाईट म्हणजेच प्रकाश. त्या बल्बमधून मिळणारा जो काही आपल्याला प्रकाश आहे त्याला आपण लाईट म्हणायचं आहे. मग या प्रकाशाच्या दूतांनी सर्व काही सेट केलेलं आहे. एव्हरी रोड इज अ ग्लीम. प्रत्येक रस्ता, एव्हरी म्हणजेच काय? प्रत्येक. प्रत्येक रस्ता, एव्हरी रोड इज अ ग्लीम. प्रत्येक रस्ता हा उजळून गेलेला आहे. ग्लीम म्हणजे एक असं उजळलेली वस्तू. ॲट दिस आवर एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रोप्स लाईक अ मदर्स हार्ट. ॲट दिस आवर, या क्षणाला एव्हरी म्हणजेच काय? प्रत्येक, मी आत्ताच सांगितलं. आणि पार्टिकल म्हणजेच कण. पृथ्वीवरील प्रत्येक कण. अर्थ म्हणजेच काय? पृथ्वी. आपण पृथ्वी या ग्रहावर राहत असतो. वी लिव्ह ऑन द अर्थ. आणि मग या पृथ्वीवर असलेला प्रत्येक पार्टिकल, प्रत्येक कण आणि कण एका आईच्या हृदयाप्रमाणे ते थपकत आहे. इट थ्रोप्स म्हणजेच काय? धगधग करणे. ते आईच्या हृदयाप्रमाणे धगधग करत आहे. ज्यावेळेस आपल्या मुलांना शाळेत पाठवत असतात त्यावेळेस सगळ्यात जास्त आईचं मन हे हेलावत असतं की बाई माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर जेवेल का, किंवा माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर व्यवस्थित राहील का, त्याला कोणी मारणार नाही का. ह्याचे अनेक प्रश्न आईच्या मनामध्ये असतात. आणि त्या आईच्या मनामधील या प्रश्नांमुळे तिचे हृदय एका वेगळ्याच काळजीने ते धगधग करत असतं. आणि आता पृथ्वीवरील प्रत्येक कण आणि कण या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी धगधग करत आहे.
It throbs like mother's heart. Time sitting on an old roof flies pigeons in the sky. For children are going to school. टाइम म्हणजेच वेळ. ओल्ड म्हणजे जुने आणि रूफ म्हणजे छप्पर. वेळ सुद्धा एका जुन्या छप्परावर जाऊन थांबलेला आहे, बसलेला आहे. एक प्रकारे सर्व काही थांबलेलं आहे. फ्लाईज पिजन्स इन द स्काय. पिजन्स म्हणजेच कबूतर. स्काय म्हणजे आकाश आणि फ्लाय म्हणजेच उडणे. मग ही कबूतरं देखील आकाशामध्ये उडत आहेत. आणि हे सर्व काही निसर्गाने घडलं आहे, निसर्गाने घडवून आणलेलं आहे ते. आणि फक्त फॉर द चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी या निसर्गाने देखील आपलं अभिवादन, आपल्या आदर या मुलांना समर्पित केलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली पोयम चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल विच इज बाय निदा फजली. आता वळूया शब्दावलीकडे म्हणजेच व्होकॅब्युलरी. मॉर्निंग म्हणजेच सकाळ. लाईट म्हणजेच प्रकाश. स्प्रेड्स म्हणजेच पसरणे. अर्थ म्हणजेच पृथ्वी. नेक्स्ट वर्ड्स आर स्काय म्हणजेच आकाश. रिस्पेक्ट म्हणजेच आदर. सन म्हणजेच सूर्य. गोल्डन म्हणजेच सोनेरी. मस्लिन म्हणजेच मखमली कापडाचा प्रकार. टर्बन म्हणजेच फेटा. फ्रॅग्रंट म्हणजेच सुवासिक. फ्लावर्स म्हणजेच फुलं. हार्ट म्हणजेच हृदय. रूफ म्हणजेच छप्पर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल या पोयमचे अर्थसुद्धा पाहिला आणि व्होकॅब्युलरीसुद्धा आपण अभ्यासली आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण या पोयमवर आधारित प्रश्न सोडवूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल ही पोयम तुमच्या वहीत लिहायची आहे. त्याचप्रमाणे यावर आधारित काही शब्दावली आपण पाहिली. ती शब्दावली देखील यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक. In the next session, we will take questions and answers of this poem. Thank you.